पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल, तर सुनील टिंगरे यांनी अर्ज भरला, तर विक्रम काकडे यांनीही अर्ज भरला. काकडे अधिकृत उमेदवार, तर टिंगरेंनी डमी म्हणून अर्ज भरला. पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी भरून सकाळपासूनच मोठा ड्रामा. विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यावरून पुण्यामध्ये एनसीपीत वाद, तर पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडेंचा राजीनामा. आम्ही पक्षासाठी घर दावणीला बांधलं, रामदास गाडेंची नाराजी. सुनील टिंगरे यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी. सुनील टिंगरे यांना न्याय द्या अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा, तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंनी डमी अर्ज दाखल केलाय. मी दादांचा कार्यकर्ता, पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार अर्ज दाखल केला. सुनील टिंगरेंची यावर प्रतिक्रिया. कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर अर्ज भरताना शिवसेनेचे उदय सामंत, सुनील तटकरे यासह नितेश राणे आणि महेंद्र थोरवेही उपस्थित होते. रायगड विधान परिषदेसाठी शिवसेनेची बंडखोरी. रायगड जागेसाठी आता राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंचा अर्ज, तर महेंद्र दळवींच्या कन्या जुली दळवींचा सुद्धा रायगडच्या जागेसाठी अर्ज. रायगडच्या जागेसाठी एकनाथ शिंदेंकडून युती धर्म पाळण्याच्या सूचना. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली विधानसभेसाठी भाजपकडून अरुण लखानी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर अशोक उईके, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी अर्ज भरले. यवतमाळ विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून साहेबराव कांबळेंचा उमेदवारी अर्ज. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज त्यांनी भरलाय. परभणीत महायुतीकडून सईद खान यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर सईद खान यांचा अर्ज भरण्यासाठी एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची दांडी. परभणी विधान परिषदेवर राष्ट्रवादीनं दावा केला होता. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनीही अर्ज भरला, तर भाजपनं फॉर्म जरी भरला तरी महायुती म्हणून आमच्याकडे एबी फॉर्म. नरेंद्र दराडेंची ही प्रतिक्रिया. सोलापूर विधानसभेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल, तर अर्ज दाखल करण्यासाठी जयकुमार गोरे, ज्योती वाघमारे, सचिन कल्याण शेट्टींसह शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि आमदार नारायण पाटील यांची उपस्थिती. अमरावतीमधून भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. महायुतीला मोठं यश मिळणार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये भाजपकडून राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज, तर दरम्यान महाविकास आघाडीचे करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित राहिल्यामुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्यात. सांगलीमध्ये बाळासाहेब पाटलांकडून विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल. सहकाऱ्यांच्या सोबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील हे रिंगणात. भाजपच्या पेण सुधागड बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीनं नवी खेळी केली आहे. प्रमोद म्हसकर यांची पेण सुधागड मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. तटकरेंनी पक्ष बांधणीची नवी जबाबदारी सोपवली. पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवून कार्यकर्त्यांना संघटित करणार. म्हसकरांची यावेळी प्रतिक्रिया. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात बैठक होणार. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या बैठकीचं आयोजन. कत्तलखान्यांच्या मुद्द्यावरून नंदुरबार पालिकेमध्ये भाजप आणि शिंदेची सेना आमने सामने. कत्तलखाने पुन्हा सुरू होणार या आरोपामुळे भाजप नगरसेवकांचा सभात्याग, तर भाजपकडून नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांचा पलटवार. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात येणार, तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन करणार. 6 जून रोजी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ते दिल्लीत आंदोलन करणार. मला विमानतळावरूनच अटक केली जाईल अशी घरच्यांना भीती. अभिजित दिपकेंची यावर प्रतिक्रिया. गोंदूखरातच्या बनावट बँक खात्यांचा तपास आता एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता. समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये खराब नॉमिनी असणारी 100 खाती, जवळपास 70 कोटींचे व्यवहार. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शहा, मनीषा हवालदार, डॉक्टर मनोज शिरुरे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर सीबीआयकडून आता आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पीव्ही कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर, बांधकाम विनापरवाना आणि अनधिकृतपणे सुरू असल्याचं या ठिकाणी नगरपालिकेचं स्पष्टीकरण, तर प्रशासनाच्या नोटिशीनंतर कुलकर्णी कुटुंबानं स्वतःहून बांधकाम पाडलंय. गोंदियाला ऑरेंज अलर्ट, तर आता पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता. गोंदियामध्ये तापमान सध्या 39.6 अंशांवर, मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात लक्षणीय घट. जालन्याच्या घनसावंगीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा केळी बागांना मोठा फटका. खापरदेव, हिवरा या ठिकाणी 2 एकर केळी बाग जमीनदोस्त. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस. दरम्यान उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा. पावसामुळे शेती मशागतीच्या कामांनाही गती येणार. अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीमध्ये पाण्याचं आवर्तन. धुळे ग्रामीणमधील पाणी टंचाई आता दूर करण्यासाठी पाण्याचं आवर्तन सुरू. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या हस्ते हे पाणी सोडलं. धुळे आणि अंमळनेर परिसरातील अनेक गावांना याचा मोठा दिलासा. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठा घटला. एकबुर्जी प्रकल्पामध्ये 1 ते 1.25 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. दरम्यान वाशिम शहरासह परिसरावर पाणी टंचाईचे यामुळे संकट ओढवण्याची शक्यता. पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचंही आवाहन. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील नागवे गावामध्ये सार्वजनिक विहीर कोसळली. तर वाडीतील नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण. प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या पंढरी या गावामध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे. तर गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. प्रशासनानं आता तात्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी. राज्यामध्ये मान्सूनचं आगमन लांबणीवर. तर आजपासून विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाचं आवाहन. बारामतीमधील अनेक भागांमध्ये पावसासह गारपीट. वडगाव, निंबाळकर, निंबूमध्ये आता परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तर अनेक ठिकाणी पिकंही जमीनदोस्त झाली आहेत. नंदुरबारमध्ये मान्सूनपूर्व तयारीला वेग. तर ग्रामीण भागामध्ये घर दुरुस्तीची लगबग. कच्च्या आणि कौलारू घरांच्या दुरुस्तीला गती. खरी माती महागल्यामुळे आता या ठिकाणी प्लास्टिक कागदाचाही पर्याय. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. चाळीसगाव तालुक्यात शिवापूर परिसराला या गारपिटीचा तडाखा. लिंबू, केळी, गावरान, आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. मनमाडमध्ये साठवून ठेवलेला मका मान्सूनपूर्व पावसामुळे भिजला. कांदा पिकालाही याचा मोठा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडा बाजारात ग्राहकांसाठी दुकानदारांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा नांदेडमधील केळी बागांना फटका. मुदखेड या तालुक्यातल्या बारड, मेवघा आणि इजळी, शेंबोली, पांढरवाडी या गावातील केळीच्या बागांचं मोठं नुकसान. जळगावच्या तापी परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा. तर केळी पिकांचं मोठं नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्च वाढला. शेतकऱ्यांची शेतात मेंढ्यांचे पडाव देण्याच्या पद्धतीला पसंती. मेंढ्यांच्या पडावामुळे आता जमिनीमध्ये नैसर्गिक खत मिसळलं जातं. रत्नागिरीमध्ये आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद असणार. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्यात. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये बुडून 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू. अनिकेत भारती, संकेत खरात हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही बुडाले. धुळे मनपा क्षेत्रामध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू. या संपूर्ण मोहिमेसाठी 889 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. जनगणना विभाग प्रमुख रविकिरण पाटकरी यांची ही माहिती. त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात 20 लाख रुपयांची तिकीट विक्री. तर 836 भाविकांनी तात्काळ दर्शन तिकीटं घेतली आहेत. 4 दिवसात मंदिर संस्थानला 35 लाख रुपयांचं उत्पन्न. मंदिर संस्थानच्या 2500 रुपयांच्या या योजनेला भाविकांचा उदंड प्रतिसाद. कोट्यवधींचा काळाबाजार रोखण्यासाठी तत्काळ तिकीट दर्शन सुरू केलं होतं.